मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है, हे सॉन्ग आपण कित्येक वर्षापासून पाहतोय. आणि मित्रांनो, सांगायची गोष्ट अशी की आता सध्याच्या कंडिशनला जर बघितलं, मागच्या 4-5 महिन्यांपासून थोडा एक निगेटिव्ह सेंटिमेंट होता. सगळं निगेटिव्ह न्यूज आपण मोस्टली पाहत होतो. परंतु त्याच्यानंतर मार्केट थोडं पॉझिटिव्ह होताना दिसते आणि लोकांची इन्व्हेस्टमेंट करण्याची आणि रिस्क घेण्याची क्षमता पण वाढते, जी मागील कित्येक दिवसामध्ये थोडी डाऊन साईडला चालली होती. नॉर्मली आताच्या कंडिशनला विचारधारा बदलू लागली आहे. एकीकडे आपण विचार करत होतो की नॉर्मली फक्त तरुण लोकच मार्केटमध्ये रिस्क घेतात, पण आता सर्वच लोक नॉर्मली जागरूक झालेत. आणि ज्याच्यामध्ये आत्ताच एक नॉर्मल डेटा आम्ही पाहिला, ज्याच्यामध्ये 25 वर्षाच्या आतील जनरेशनचे इक्विटी इन्व्हेस्टमेंट 47% इतकी झाली आहे. पण जर तुम्ही नॉर्मली 59 वर्षाच्या आतील लोकांची इक्विटी इन्व्हेस्टमेंट पाहिली तर ती पण आता नॉर्मली वाढून 56% झालेली आहे, की जे प्रमाण अगदीच कमी होतं. आणि सगळ्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट मला याच्यामध्ये जाणवली की मागच्या जवळपास 5 वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंटवर लोकांचा एवढा फोकस वाढलाय की 2018 मध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांचं प्रमाण नॉर्मली 4%च होतं, जे 2025 मध्ये 5x ने वाढून जवळपास 19% गेलेले. ज्याच्यामुळे लोक आता विश्वास करू लागले की आपण इन्व्हेस्ट न करता लॉंग टर्मचा पण विचार करू शकतो आणि आपल्याला पण लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि एका छोट्या सवयीमुळे एक चांगला एम्पायर बनत आहे. लोक नॉर्मली SIPs करतात, त्याचा आकडा वाढत आहे. पण अजून बऱ्याच गावांमध्ये बऱ्याच लोकांना म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटसाठी जागरूकता कमी आहे. आणि याचा अर्थ असा की भारतामध्ये अजून खूप सारी ताकद आहे सगळ्या जगात पुढे जाण्याची. FIs ला पण आपण लवकरच रिप्लेस करू शकतो, एवढी DI ची पॉवर आहे. पण त्यासाठी आपल्या प्रत्येकाला उतरावं लागेल एक चांगलं इन्व्हेस्टर म्हणून. आणि हे करण्यासाठी या आमच्या अभियानाला जॉईन व्हा, इन्व्हेस्टमेंट करत राहा आणि चांगले चांगले पोर्टफोलिओ बनवत राहा. आजच फिनशॉकशी कनेक्ट व्हा आणि शिका कसं आपण लाईफ मध्ये चांगली गुंतवणूक करू शकतो.